नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आमच्या संजय क्लास यामध्ये शिक्षक हा दिवस साजरा केला गेला। त्यानिमित्त आमच्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी गणित, इंग्रजी आणि मराठी हे विषय शिकवलेले आहेत। ते आपण आवर्जून पहा आणि संजय क्लासेस मुंब्रा या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक करा। नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला संत रामदासांची उत्तम लक्षण ही कविता सांगणार आहे। श्रोते व्हावा सावधान, आता सांगतो उत्तम गुण। श्रोते म्हणजे ऐकणारे, ऐकणाऱ्यांनी सावधान व्हावे। संत रामदास सांगतात, मी तुम्हाला आज उत्तम गुण सांगणार आहेत। जेणेकरिता बाणे खून, तुम्ही सर्व गोष्टी जाणण्याची खूण अंगी बाळगावी। सर्व गोष्टी ओळखून घ्याव्या तुम्ही। वाट पुसल्याविना जाऊ नये, कोणताही रस्ता विचारल्याशिवाय त्या रस्त्यावर जाऊ नये। फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये, वाटेमध्ये काही जरी मिळालं तरी ते तुम्ही खाऊ नका, असं संत रामदास सांगतात। पहिल्या n विषम संख्यांची बेरीज काढा। पहिल्या n विषम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची आहे। इथं विषम संख्या कोणकोणत्या आहे? 1, 3, 5, 7 पुढे संख्या। आता विषम संख्यांची बेरीज काढली आणि आता आपल्याला n काढायचं। n काढण्यासाठी t1 बरोबर a बरोबर 1 आणि t2 बरोबर 3 आणि t3 बरोबर 5 या किमती इथं आपण टाकल्या। आता आपल्याला सामान्य फरक म्हणजेच d काढायचा आहे। d बरोबर t1 वजा t2 बरोबर 3 वजा 1 बरोबर 2 आणि t3 वजा t2 बरोबर 5 वजा 3 बरोबर 2। सामान्य फरक, आपला सामान्य फरक म्हणजेच d बरोबर 2 इथं आला आहे। आता n काढण्यासाठी a आणि d, n बरोबर प्रश्नचिन्ह, a बरोबर 1 ही किंमत इथं। आता n काढण्यासाठी nचं सूत्र आहे ते म्हणजे tn बरोबर a अधिक कंसात n वजा 1 गुणिले d, हे nचं सूत्र आहे। आणि आता ह्या d वगैरे सर्व किमती आपण याच्यात भरून घेऊ। a बरोबर 1 आणि कंसात n वजा d, d ची किंमत 2 ही इथं भरली। n1 अधिक 2नी या कंसाला आपण गुणून घेऊ, 2n वजा 2 हे गुणलं आणि आता वजा 2 मधून 1 गेला तर आपला इथं वजा 1 राहील आणि 2n। tn इथं आहे आणि tn बरोबर 1 वजा 1 अधिक 2n ही आपली tn ची किंमत आली। Basket full of moonlight. A moon give me moonlight, basket full or 2 basket full with seeds of moonlight. हे चंद्रा, मला चंद्रप्रकाश दे, एक बास्केट किंवा 2 बास्केट भरून आणि त्यासोबतच चंद्रप्रकाशाच्या बिया पण दे। From the city to my village on the sides of path, I want to show many small moonlights of the whole village goes to the city daily work. सिटी गावामधले माणसं कामाला जात असताना त्यांना तिथे अंधार पडतो, त्या रस्त्याच्या बाजूला मी छोटे मूनलाईट लावणार आहे कारण ते रोजच्या कामासाठी जाऊ शकतील। इट बिकम डार्क ऑन दिस वे, येस माय विलेज इज क्विट फार, द रूट इज टफ अँड फॉल ऑफ स्नेक अँड स्कॉर्पिओज। माझ्या गावातले लोक जेव्हा शहरात कामासाठी जातात तेव्हा तिथं खूप अंधार असल्यामुळे तो रस्ता खडकर आहे, त्यामुळे तिथं साप आणि विंचूचा सुद्धा खतरा असतो। नेदर बस नॉर कॅट प्लीट्स वेन माय फादर रिटर्न्स होम, आय एम अस्लीप। तिथनं प्रवासासाठी बस किंवा दुसरे साधन नाही आहे। जेव्हा माझे वडील कामावरनं परत येतात तेव्हा मी झोपलेला असतो। अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग वाईल आय एम स्लीपिंग। जेव्हा माझे वडील सकाळी लवकर जातात तेव्हा मी झोपलेला असतो। प्रश्न असा आहे की पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा। तर आपण पहिले संख्या लिहून घेऊ। तर आता डिस्टन्स काढू, म्हणजे d
टी बरोबर पहिले पद म्हणजे 1 म्हणजे 2. T2 बरोबर 4. T3 बरोबर 6. तर डिस्टन्स काढाय. T2 वजा T1 बरोबर 4 वजा 2 बरोबर 2. परत T3 वजा T2 बरोबर 6 वजा 4 बरोबर आले 2. मग A बरोबर 2 आणि डिस्टन्स बरोबर 2. मग आपल्याला नैसर्गिक संख्यांची समसंख्यांची किंमत काढायची आहे. सूत्र असं आहे की SN बरोबर n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले म्हणजे डिस्टन्स नाही लिहिलं तरी चालेल किमती भरू. n/2 कंसात 2 गुणिले एची किंमत घेतली 2 अधिक nची किंमत नाही आहे n वजा 1 गुणिले डीची किंमत घेतली 2. आता गुणाकार करू 4 अधिक या 2नी या संख्येला गुणू म्हणजे उत्तर येईल 2n वजा 2. n/2 या 2ची आणि 4ची वजाबाकी उत्तर आलं 2 अधिक 2n. तर बरोबर n/2 याच्यातनं आपण 2 बाहेर काढला 2 आणि इकडं n अधिक 1. मग या 2ला हे 2 गेले n कंसात n अधिक 1 म्हणून nची किंमत कंसात n अधिक 1. समसंख्यांची बेरीज n अधिक 1 आली आहे. आमच्या संजय क्लास मुंब्रा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.